राज्य सरकारच्या कर्जमाफी योजनेअंतर्गत पहिली आणि दुसरी अशी सुमारे 17 लाख शेतकऱ्यांची यादी जाहीर करण्यात आली। केवायसी प्रक्रिया युद्ध पातळीवर सुरू आहे। आतापर्यंत सुमारे 12 लाख शेतकऱ्यांची केवायसी पूर्ण झाले। येत्या 1-2 दिवसात कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यात जमा होण्यास सुरुवात होईल, अशी माहिती कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी दिली आहे। या योजनेचा लाभ 56 लाखाहून अधिक शेतकऱ्यांना मिळणार आहे। राज्य सरकार यासाठी सुमारे 40,000 कोटी रुपये खर्च करणार आहे। कर्जमाफीमुळे शेतकऱ्यांचे सिबिल खराब होणार नाही याची काळजी घेण्यात आली। बँकांशी त्याबाबत करार करण्यात आल्याचं त्यांनी सांगितलंय। कर्जमाफी झाल्यानंतर शेतकऱ्यांना तात्काळ नीलचा दाखला देऊन दुसऱ्याच दिवसापासून नवीन पीक कर्ज उपलब्ध करून दिलं जाणार आहे, असंही त्यांनी स्पष्ट केलंय। सोयाबीन बियाणं न उगवण्याच्या तक्रारींवर संबंधित कंपन्यांविरोधात FIR दाखल करण्यात आल्याची माहिती दिली आहे। दोषी कंपन्या तसंच खतांचं लिंकिंग करणाऱ्या विक्रेत्यांवर कठोर कारवाई केली जाईल, असं भरणे यांनी सांगितलंय। शेतकऱ्यांनी संयम बाळगावा, आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेऊ नये, सरकार त्यांच्या पाठीशी ठामपणे उभे आहे, असं आवाहन कृषी मंत्री दत्तात्रय भरणे यांनी केलंय। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की राज्य सरकारच्या वतीनं पहिल्यांदा छोटी आणि दुसऱ्यांदा साधारणतः 17 लाख शेतकऱ्यांना कर्ज माफीची यादी जाहीर केलेली आहे आणि KYCचं काम युद्ध पातळीवरती आहे सुरू आहे। साधारणतः आज अखेर त्यामध्ये मला आकडा आजचा सांगितलं तर 12 लाखाच्या आसपास KYCचं काम पूर्ण झालेलं आहे आणि जे शेतकरी यामध्ये इन्कम टॅक्स भरतात त्या शेतकऱ्यांची यादी आणि त्याचप्रमाणे काही शेतकऱ्यांची अपूर्व कागदपत्र अशी साधारणतः ह्या 2-3 दिवसामध्ये सगळं KYCचं काम पूर्ण होईल आणि येणाऱ्या 1-2 दिवसामध्ये कर्जमाफीची रक्कम शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये यायला सुरुवात होईल। खरं तर एक राज्याचा कृषी मंत्री म्हणून या राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब असतील, एकनाथजी शिंदे साहेब असतील, सुनेत्रावहिनी पवार साहेब असतील, मॅडम ताई असतील, या सर्वांचं एक राज्याचा शेतकरी कृषी मंत्री म्हणण्यापेक्षा शेतकऱ्याचा मुलगा म्हणून या अडचणीच्या काळामध्ये माझ्या शेतकऱ्यांना ही कर्जमाफी दिलेली आहे आणि ही कर्जमाफी यादी दुसरी पण यादी लवकरच होईल आणि साधारणतः एकंदर 56 लाख शेतकऱ्यांपेक्षा जास्त शेतकऱ्यांना याचा लाभ होणार आहे आणि यासाठी राज्य सरकारला 40,000 कोटी एवढी रक्कम ही मदत शेतकऱ्यांना आम्ही कर्जमाफीची देणार आहोत। खरं तर मगाशी मुख्यमंत्र्याचा आभार मी ह्यासाठी म्हणले कारण का आता कुठलीही निवडणूक डोळ्यासमोर नाहीये। निवडणूक डोळ्यासमोर नसताना सुद्धा माझा शेतकरी अडचणीत आलेल्या शेतकऱ्याला मदत करणं ही शेतकऱ्याची जबाबदारी होती, म्हणून मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी या कामी माझ्या शेतकऱ्यांना मदत केलेली आहे। खरं तर मी या माध्यमातून सांगतो शेवटी समाधान सगळ्यांचंच होऊ शकत नाहीये, परंतु त्यातही आपल्याला माहिती गेल्या वर्षी अतिवृष्टी झाली। अतिवृष्टीच्या काळात सुद्धा या राज्य सरकारने आपल्या सगळ्यांना मदत केलेली आहे आणि शेवटी मदत तरी काय सगळीच मदत म्हणण्यापेक्षा आपण म्हणणार नाही की सगळे ह्यात समाधानी आहोत, पण जास्तीत जास्त शेतकरी माझा समाधानी कसा होईल, तो परत जो खचलाय तो परत शेतकरी कसा उभा राहील यासाठी राज्य सरकारचा आमच्या सर्वांचा प्रयत्न आहे आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्यांना लवकरात लवकर या कर्जमाफीची रक्कम ही दिली जाईल। यामध्ये काही तांत्रिक मुद्दे देखील आता उपस्थित केले जात आहेत। या सगळ्या कर्जमाफीमध्ये जे काही तांत्रिक मुद्दे आलेले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांचं सिबिल खराब होईल अशा पद्धतीचे असं काही होणार नाही। कर्जमाफीच्या बाबतीमध्ये तुम्हाला एवढं सांगतो, जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या बाबतीत तर अडचण अजिबात नाहीये। अडचण आहे ही राष्ट्रीयकृत बँकाच्या बाबतीमध्ये आणि हेरकट योजना किंवा काय योजनेच्या बाबतीमध्ये मी तुम्हाला एवढं सांगतो, आपल्या माध्यमातून शेतकरी बांधवांना सांगतो, समजा रक्कम जरी आपल्याला बँकेला कमी, माझं समजा एखाद्याचं 1 लाख रुपये कर्ज आहे आणि बँक आपल्या शासनाकडून साधारणतः 60,000 रुपये रक्कम आली, ते शेतकऱ्यांनी अजिबात विचार करू नये, हेरकट तसलं काहीच विचार करू नये। वरचे 40,000 रुपये हे बँकेने त्यांना माफ करायचे आहेत आणि तसा राज्य सरकार आहे आमचा बँकेचा, त्याप्रमाणे आमचा करार झालेला आहे। त्यामुळे ती 40,000 रुपये ही शेतकऱ्याला त्याची ती माफी मिळणार आहे। त्यामुळे शेतकऱ्यांनी अजिबात काळजी करू नये आणि एकदा ही कर्जमाफी झाल्यानंतर, ही रक्कम झाल्यानंतर साधारणतः दुसऱ्या दिवशी त्यांना शेतकऱ्याला आपल्या त्याच दिवशी म्हणलं तर शेतकऱ्याला नीलचा दाखला ना बाकीचा दाखला मिळणार आहे आणि दुसऱ्या दिवसापासून त्याला पीक कर्जाचं नवीन वाटप हे निश्चित प्रकारे करायचं आम्ही सगळ्यांनी सूचना सर्व बँकांना दिलेल्या आहेत। कर्जमाफीच्या यादीत खरं तर नाव नसल्यामुळे 2 शेतकऱ्यांनी आत्महत्या केल्या। नांदेड जिल्ह्यातल्या
लोहा इथली घटना आहे, कसं पाहता कृषी मंत्री म्हणून आपण? नाही, या बाबतीमध्ये खरं तर शेतकऱ्यांनी थोडं यादी अजून 3 याद्या ती अजून 2 याद्या लागणार आहेत, त्यामुळे थोडं थांबणं गरजेचं आहे. थोडी शेवटी संयम तर आपल्याला पाळावाच लागेल. आणि शेवटी खरं आहे, शेतकऱ्यांची काही चूक नाही, शेतकरी खूप अडचणीत आहे. पण अडचणीच्या काळामध्ये सुद्धा सरकार आपल्याला मदत करते आणि आपलं पहिल्या नाही यादीत, दुसऱ्या यादीत नाही, तिसऱ्या चौथ्या यादीत तर आपलं नाव येईल. थोडा त्यांनी संयम बाळगावा. आणि माझी शेतकरी बांधवांना एक विनंती की आपण कुठल्याही आत्महत्येच्या बाबतीमध्ये असा कुठला निर्णय घेऊ नये, कारण का शेवटी आपलं घर, आपला परिवार, आपली बायका, मुलं, नातेवाईक ही सगळी आपल्यावर अवलंबून आहेत. त्यामुळे त्यांचा सगळ्यांचा विचार करा. आपण काळजी करू नका. हे सरकार तुमच्या बरोबर आहे. तुम्हाला जिथं जिथं काय मदत करता येईल, सहकार्य करता येईल, हे सरकार निश्चित प्रकारे करेल. हे आपल्या माध्यमातून माझ्या शेतकरी बांधवांना मी विनंती करतो. अकोल्याच्या कृषी केंद्र चालक शेतकऱ्यांकडून खरं तर समाधान आहे. सोयाबीन बियाण्याच्या जे उगवणी संदर्भातलं शेतकऱ्यांकडून फक्त समाधान पत्र घेऊन घेण्याचा जो प्रकार आहे तो उघड केलेला आहे. एकूणच पाहिलं तर समाधान पत्रानंतर बियाणे कंपन्यांना कर्ज दिलासा मिळणार आहे का, काय सांगा? नाही, सोयाबीनच्या बाबतीमध्ये आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आम्हाला ज्यावेळेस तक्रारी आमच्याकडे कृषी विभागाकडे आल्या, त्या आम्ही पडताळणी केल्या आणि त्यामध्ये काही कंपन्यामध्ये 100% उगवणीच्या बाबतीमध्ये अडचणी आल्या. त्या कंपन्यावरती डायरेक्ट आम्ही कारवाई केलेली, डायरेक्ट FIR दाखल त्यांच्यावरती केलेले आहेत. त्यांना आम्ही अजिबात सोडणार नाही. शेवटी शेतकरी, आम्ही शेवटी शेतकऱ्यांच्या बाजूने राहणार. त्यांना परत दुसरं दुबार देतात, त्यांना ते बियाणं कसं त्यांना मिळेल आणि निश्चित प्रकारे शेतकऱ्याला जेवढं काय सहकार्य करण्याचा प्रयत्न आम्ही निश्चित प्रकारे केलेला आहे. पण असं जर कोण करत असेल तर चुकीचं आहे. या बाबतीमध्ये जर शेतकऱ्यांनी आम्हाला हे करून दिलं तर निश्चित प्रकारे कंपनीवरती आम्ही कारवाई तर केलेलीच आहे. अजूनही त्या बाबतीमध्ये आम्ही रायगडच्या पालकमंत्री पदाचा तिढा लवकरच सुटणार असून पुढील 2 दिवसात मंत्री भरत गोगावले यांच्या नावाची पालकमंत्री म्हणून अधिकृत घोषणा होईल, असा दावा कर्जत खालापूरचे आमदार महेंद्र थोरवे यांनी केलाय. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस तसंच दोन्ही उपमुख्यमंत्र्यांनी वरिष्ठ पातळीवर चर्चा करून गोगावले यांच्या नावावर शिक्कामोर्तब केल्याचं त्यांनी सांगितलंय. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी देखील याला दुजोरा दिलाय, असा दावा थोरवे यांनी केलाय. सर्वोच्च न्यायालयात सुरू असलेल्या शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हावरील सुनावणीबाबत बोलताना बाळासाहेब ठाकरे यांच्या विचारांची खरी शिवसेना ही मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखालील शिवसेना असल्याचा दावा त्यांनी केलाय. शिवसेनेतील बहुसंख्य लोकप्रतिनिधी शिंदे यांच्यासोबत आहेत. धनुष्यबाण चिन्ह शिंदे शिवसेनेकडेच कायम राहील, असा विश्वासही त्यांनी व्यक्त केलाय. धुळे तालुक्यातील आंबोडे गावात नदीला अचानक आलेल्या पुरात बाप लेक वाहून गेल्याची दुर्दैवी घटना घडली होती. या घटनेनंतर धुळ्याचे पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पीडित कुटुंबाची भेट घेत सांत्वन केलं. शासन या कुटुंबाशी पाठीशी ठामपणे उभा आहे. तातडीनं आर्थिक मदत देण्यात येईल, अशी ग्वाही त्यांनी दिली आहे. अल निनोच्या प्रभावामुळे नदीला अचानक आलेल्या पुराच्या लोंढ्यात एकाच कुटुंबातील 4 जण वाहून गेले होते. त्यापैकी 2 मुलं सुदैवानं बचावली, मात्र वडील आणि एका मुलाचा अद्याप शोध सुरू आहे. प्रशासनाकडून युद्ध पातळीवर शोध मोहीम राबवली जाते. घटनास्थळी भेट दिल्यानंतर पालकमंत्री जयकुमार रावल यांनी पीडित कुटुंबाचं सांत्वन करत येत्या 8 ते 10 दिवसात शासनाकडून मंजूर होणारी आर्थिक मदत त्यांच्या बँक खात्यात जमा होईल, असं सांगितलंय. चांदवड शहरातील रेणुका कॉम्प्लेक्स ते कॉलेज रोड या प्रमुख रस्त्याची अत्यंत दयनीय अवस्था झाली. विद्यार्थी, नागरिक, वाहन चालक आणि व्यापाऱ्यांना मोठा त्रास सहन करावा लागतोय. रस्त्यावर ठिकठिकाणी मोठे खड्डे पडल्यानं अपघाताचा धोका वाढलाय. पावसामुळे या खड्ड्यांमध्ये पाणी साचतंय. ते थेट दुकानांमध्ये शिरत असल्यानं व्यापाऱ्यांचं आर्थिक नुकसान होते. या समस्येबाबत चांदवड नगर परिषदेकडे अनेक वेळा लेखी आणि तोंडी तक्रार करूनही कोणतीही ठोस कारवाई झालेली नाही, असा आरोप स्थानिकांनी केलाय. रस्त्यात खड्डे की खड्ड्यात रस्ता, असा सवाल नागरिकांनी उपस्थित केलाय. महाविद्यालयीन विद्यार्थी, महिला, ज्येष्ठ नागरिकांना या रस्त्यावरून ये-जा करावी लागते. त्यामुळे मोठी त्यांना कसरत करावी लागते. रस्त्याची तातडीनं दुरुस्ती करून खड्डे मुक्त करावा आणि पावसाच्या पाण्याचा योग्य निचरा करण्यासाठी आवश्यक उपाययोजना कराव्यात, अशी मागणी नागरिकांनी केली आहे. चांदोड शहरामध्ये रेणू कॉम्प्लेक्स ही खूप मोठी बाजारपेठ आहे. यामध्ये 400-500 लोक आज गाड्याधारक आहे, व्यवसाय करत आहे. पण चांदवड नगरपालिकेचं असलेलं दुर्लक्ष, त्यामुळे गटाराची व्यवस्था नाही आहे, ड्रेनेजची व्यवस्था नाही आहे, पाण्याची व्यवस्था नाही आहे. त्यामुळे इथल्या व्यावसायिकांना खूप मोठा त्रास होत आहे, दुर्गंधी पसरत आहे, साथीचे रोग पसरत आहे. याकडे चांदवड नगरपालिकेने लक्ष दिले पाहिजे. जी काही चांदवड नगरपालिकेची टीम असेल त्यांनी येऊन तात्काळ यावर कारवाई केली पाहिजे. तर आमची मागणी आहे नगरपालिकेला, नगराध्यक्ष असतील तर बाकी टीम असेल त्यांची सर्व लोकप्रतिनिधी असतील त्यांनी तात्काळ रेणू कॉम्प्लेक्समध्ये येऊन या कामाची चौकशी करून कुठे गटार गेलेली आहे, कुठे चेंबर्स उघडे झालेले आहे,
कुठे दुर्गंधी पसरलेली आहे, कुठे साथीचे रोग पसरत आहे, याची चौकशी केली पाहिजे. आणि या लोकांना खूप मोठा त्रास होत आहे. लोक आज याचा उद्रेक करत आहे. तुम्ही जर एवढी मोठी बाजारपेठ असून जर दुर्लक्ष करत असेल तर चांदवड नगरपालिकेचं काय लक्ष आहे चांदवड गावाकडे, हे बी याचा एक प्रश्न निर्माण होतो आहे आम्हाला. आणि खूप मोठ्या प्रमाणात साथीचे रोग तयार होत आहे. आज माझा एक मुलगा आहे दुकानामध्ये काम करणार आहे, त्याला डेंग्यू झालेला आहे, खूप त्रास होत आहे. आणि व्यावसायिकांची एकच मागणी आहे, नगरपालिकेने तात्काळ यावर कारवाई करावी, ड्रेनेज व्यवस्थित करावं. राज्य शासनानं 3 ऑगस्ट रोजी जारी केलेल्या शासन निर्णयानुसार सर्टिफिकेट कोर्स इन मॉडर्न फार्माकॉलॉजी उत्तीर्ण BHMS होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र मेडिकल काउन्सिलमध्ये स्वतंत्र नोंदणीचा मार्ग मोकळा झालाय. या ऐतिहासिक निर्णयाचं स्वागत करत जालना शहरात होमिओपॅथिक डॉक्टरांनी मोठ्या जल्लोषात आनंदोत्सव साजरा केला. अंबड चौफुली येथील पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर स्मारक परिसरात फटाक्यांची आतिषबाजी, गुलालाची उधळण आणि एकमेकांना पेढे भरवत शासनाच्या निर्णयाबद्दल आनंद व्यक्त करण्यात आलाय. यावेळी मोठ्या संख्येनं होमिओपॅथिक डॉक्टर तसंच गुरु मिश्री होमिओपॅथिक मेडिकल कॉलेजचे विद्यार्थी उपस्थित होते. शासनाच्या निर्णयामुळे राज्यातील CCMP पात्र होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी अधिकृत नोंदणीचा मार्ग खुला झालाय. त्यामुळे जालना शहरात उत्साहाचं वातावरण निर्माण झालंय. कालच्या 3 तारखेला अध्यादेश काढण्यात आला महाराष्ट्र शासनाच्या वतीने CCMP धारक होमिओपॅथिक डॉक्टरांना MMCमध्ये रजिस्ट्रेशन द्यावे आणि 2 दिवसापूर्वी MMCमध्ये रजिस्ट्रेशन प्राप्त झालेलं आहे. खऱ्या अर्थाने हा प्रवास फार बिकट होता. 2014 साली तत्कालीन जे काही 2007 पासून हा आमचा प्रवास सुरू झाला. तत्कालीन उपमुख्यमंत्री अजितदादा पवार यांच्या फार तीव्र इच्छेतून राजेश टोपे यांच्या तत्कालीन वैद्यकीय शिक्षण मंत्री राजेश टोपे यांच्या मार्गदर्शनाखाली रजनीताई इंदुलीकर यांच्या अध्यक्षतेखाली होमिओपॅथिक डॉक्टरांसाठी CCMP हा कोर्स तयार करण्याच्या दृष्टीने सूचना करण्यात आल्या. गावित साहेब 2014ला ज्यावेळेस वैद्यकीय शिक्षण मंत्री होते त्यावेळेस आमच्या सर्व कॉलेज आणि प्रॅक्टिशनर्स अशा दोन्हीही संघटना एकत्र येऊन कृती समिती या सगळ्यांनी एकत्रित येऊन त्यामध्ये विशेष करून बाहुबली शहा सर असतील, रजनीताई इंदुलकर असतील, देसाडा सर असतील, भस्मे सर असतील, शिंदे सर असतील, पवार सर असतील, राजनीकर सर असतील, वळसे सर असतील, असं सर्वांच्याच मार्गदर्शनाखाली एक मोठं आंदोलन नागपूरमध्ये झालं. त्या आंदोलनानंतर आम्हाला एक CCMP कोर्स देण्यात आला आणि तो कोर्स एवढा चांगला, अतिशय चांगल्या पद्धतीने स्ट्रक्चर करण्यात आला होता. त्या कोर्सच्या माध्यमातून आज महाराष्ट्रातील अनेक विद्यार्थी जे आहेत ते बाहेर पडतात. तो कोर्स सर्वात महत्त्वाचं सर्व वैद्यकीय महाविद्यालयात घेतला जातो. सर्व त्याला जे काही शिकवणारी मंडळी आहे ती MBBSच्या विद्यार्थ्यांना जसं फार्मॅक्स शिकवलं जातं तसंच फार्मॅक्स शिकवलं जातं. IMAची मंडळी त्याच्याविरुद्ध कोर्टात देखील गेली होती. 3 वेळेस त्यांनी कोर्टाकडनं त्या कोर्सला स्टे मागण्याचा प्रयत्न केला आहे, परंतु कोर्टाने सर्व गोष्टी निष्पक्षपाती बघितल्या आणि त्या स्टेला नकार दिला. आजही ती जी काही केस चालू आहे आणि तिचा येणाऱ्या थोड्याच दिवसात 14 तारखेला जजमेंट पण आहे, हेअरिंग आहे त्याच्यावरती. आणि तत्पूर्वी गव्हर्नमेंटने सर्व न्याय व विधी खात्याने, वैद्यकीय शिक्षण खात्याने अतिशय चांगल्या पद्धतीने त्याच्यावरती अभ्यास करून MMCमध्ये डॉक्टरांना जे काही रजिस्ट्रेशन आहे ते दिलं आहे. आणि हे रजिस्ट्रेशन देत असताना खऱ्या अर्थाने तत्कालीन उपमुख्यमंत्री स्वर्गवासी अजितदादा पवार यांच्या माध्यमातून हा कोर्स आज उदयाला आला आणि तो कोर्स येऊन आज आम्हाला रजिस्ट्रेशन मिळतं आहे. दुर्दैव की आज या आनंद उत्सव साजरा करताना अजितदादा आमच्यातही आहे, परंतु त्यांच्यानंतरही माननीय देवेंद्र फडणवीस सर, उपमुख्यमंत्री शिंदे साहेब असतील, सुनेत्राताई असतील, वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ सर असतील, यांच्या सर्वांच्या मार्गदर्शनाने आणि अतिशय चांगल्या ज्या काही ग्रामीण आणि शहरी आरोग्याच्या दृष्टीने महत्त्व असणारा असा मोठा निर्णय घेतल्याबद्दल शासनाचे विशेष असे आभार मानतो. आणि या सर्व गोष्टींमध्ये बाहुबली शहा सर, रजनीताई इंदुलकर असतील आणि मागच्या काळामध्ये आमचे जे काही इंटग्रेटेड असोसिएशन आहे ज्याच्यामध्ये अवचार सर असतील, योगेश भालेराव असतील, अमोल सर असतील आणि अशा सर्वच लोकांनी, राजनीकर असतील, देसाडा मॅडम असतील, यांनी सर्वांनी यामध्ये फॉलोअप घेतला आणि आज आम्हाला हा एक सुवर्ण ऐतिहासिक दिवस बघायला मिळतोय. या बातमीसोबतच महाराष्ट्र बुलेटिनमध्ये आता इथेच थांबतोय. अशाच महत्त्वाच्या बातम्यांसाठी पाहत राहा न्यूज मराठी 24/7. नवा भारत, नवा विचार.